नमस्कार, मी अनन्या. आपल्या सफर कोकणची चव संस्कृतीची या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. चमचमीत व्हेज पुलाव छान दिसतोय ना? जेवणाच्या पानात असा भरपूर भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव ताटाची नक्कीच शोभा वाढवतो. पार्टी असेल किंवा जास्त लोकांचं जेवण असेल तेव्हासुद्धा असा व्हेज पुलाव एक चांगला मेनू ठरू शकतो. चला तर, म्हणूनच आज आपण 15 लोकांच्या प्रमाणामध्ये हा व्हेज पुलाव कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. चला आता आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम मी एका मोठ्या भांड्यामध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरा, मोहरी आणि खडे मसाले ॲड करून घेतले आहेत. तर हे छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्यात उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्या कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे. भाताचं प्रमाण जास्त असल्यामुळे कांदा पण आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करत आहे. टोमॅटो पण मी उभा चिरून घेतला आहे. त्यानंतर मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कांद्याने छान तेल पण सोडलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये पुलाव मसाला ॲड केलेला आहे. आता मी रेडीमेडच पुलाव मसाला वापरलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि धनेपूड असं मी ॲड करून घेतलेला आहे. तर थोडीशी त्यामध्ये थोडंसं लाल तिखटही मी ॲड करणार आहे कलरसाठी आणि हळद. असं मी सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत. तर यामध्ये चवीनुसार मीठ मी ॲड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही ॲड करायचं आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा याला कलर पण आलेला आहे. तर आपलं हे मिश्रण थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये मी आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असेल त्या मी ॲड केलेल्या आहेत. तर यामध्ये मी तोंडली, वांग, त्यानंतर बटाटा अशा या सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत. फ्लॉवर मी भाज्या ठेवून आता आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे. भाज्या थोड्याशा शिजल्यावर आता चांगल्यापैकी मी सगळं व्यवस्थित ॲड करून घेते आहे. आणि आता यामध्ये आपल्याला धुवून ठेवलेला राईस वापरायचा आहे. आता मी 15 लोकांसाठी 2 किलो भाताचा वापर करते आहे. मी तांदूळ छान धुवून ठेवले होते ते आता मी यामध्ये ॲड केलेले आहेत. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाताला पण सगळे मसाले व्यवस्थित लागतील. यानंतर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. आता हा भात आपल्याला छानपैकी उकळी काढायची. आणि फायनली आपला चमचमीत असा भरपूर भाज्या घालून केलेला पुलाव आपला रेडी झालेला आहे. तुम्ही गरम गरम सर्व करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही हा मस्त चमचमीत पुलाव घरी करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. माझ्या अशाच नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.